शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे शिक्षक. शिक्षकांमुळेच शिक्षण व्यवस्था उभी आहे. अनेक शिक्षक स्वयंप्रेरणेने काम करत असताना आपल्यातल्या क्षमता ओळखत विद्यार्थी केंद्री विचार करतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. त्यांनी अधिक उन्नत व्हावे यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अशा शिक्षकांसाठी मागील 9 वर्षांपासून शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आपण देत आहोत. या पुरस्काराबद्दल डॉक्टर अर्चना कुडतरकर यांनी भूमिका मांडावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. खरं तर 2017 साली शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराला सुरुवात झाली. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका आणि एकूणच तळागाळामध्ये आणि जिथे ग्रामीण भागांमधल्या शाळांमध्ये जे शिक्षक अभावाच्या वातावरणातही स्वतःचं सत्व देऊन जे शिक्षक काम करतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात, त्या शिक्षकांना प्रोत्साहन देणं आणि त्याच वेळेस सध्याचं जे सामाजिक वातावरण आहे, शिक्षकी पेशाकडे वळण्याचा जो कमी झालेला टक्का आहे तो लक्षात घेऊन TB लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिक्षण विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला हा प्रवास पुढे चालत राहिला. अर्थात आत्ताची एकूणच जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊन आपण गेल्या 2 वर्षांपासून अनुदानित शाळा आणि खाजगी शाळा यातल्या शिक्षकांना देखील हा पुरस्कार द्यायचा असं ठरवलं आणि मग एक वेगळा प्रवास सुरू झाला. शिक्षकांनी घेतलेले वेगवेगळे उपक्रम आणि त्या उपक्रमांमधून किती वेगळ्या प्रकारचं काम शिक्षक करता आहेत आणि मुलांना किती मायेने वागवत आहेत याचं प्रत्यंतर ह्या शिक्षण माझा वसाच्या निमित्ताने येत गेलं. आणि तो पुरस्कार फक्त पुरस्कार न राहता ती शिक्षकांची भावना आहे असा एक अनुभव त्या निमित्ताने गाठीशी बांधायला मिळाला. या सगळ्या शिक्षकांचा मुलांकडे असणारा ओढा आणि त्या ओढ्यातून त्यांनी मुलांसाठी स्वयंप्रेरणेने केलेले सगळे उपक्रम जे आहेत ते उपक्रम आपण प्रामुख्याने या सगळ्या पुरस्कारांसाठी मागवतो आणि मग ते मागवल्यावर त्यावर निवड समिती काम करते आणि मग निवड समिती कडे जे निकष दिलेले असतात त्या आधारे हा पुरस्कार आपण शिक्षकांना देतो. आज या पुरस्काराचं यावर्षी 2026 साली 9वं वर्ष आहे. अर्थात पुढचं 10वं असेल आणि त्यातून एक वेगळा शिक्षक पाहायला मिळाला गेले 10 वर्षांमध्ये. आजचं चित्र आपल्याला आजचे पुरस्कार जे मिळणार आहेत त्यातून स्पष्ट होईलच आणि त्याहीपेक्षा आपण दरवर्षी या शिक्षकांची माहिती आपल्या वेबसाईटवर आणि अंकामध्येही घेत असतो. तर ती आवर्जून तुम्ही पहा आणि तुमच्यासोबत जे काही शिक्षक जोडलेले असतील त्या सगळ्या शिक्षकांना शिक्षण विवेकच्या एकंदरच वाटचालीमध्ये सहभागी करून घ्या असं मी आवाहन करीन. आज जे पुरस्कारप्राप्त शिक्षक इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय राजीव तांबे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. विनोबांनी शिक्षणाची व्याख्या खूप चांगली केली आहे. विनोबांनी म्हटलं आहे की जे देता येत नाही ते शिक्षण. सोपं आहे म्हणजे खरं तर देता येत नाही. आणि दुसरी गोष्ट शिक्षणाची मोजदाद नाही करता येत. म्हणजे एक डॉक्टर आहे आणि एक शेतकरी आहे तर यातला हुशार कोण तर असं नाही सांगता येत. शिक्षणाची मोजदाद त्याच्या सर्टिफिकेटवरती नाही होत. शिक्षणाची मोजदाद त्याच्या कर्मावरती होते. तो काय काम करतो याच्याहून आपल्याला तो काय शिकला आहे ते कळतं. सर्टिफिकेटवरून नाही कळत. हे जे शिक्षक निवडलेले आहेत हे त्यांचं कर्म पाहून निवडलेले आहेत. सर्टिफिकेट पाहून निवडलेले नाहीत. ते काय काम करतात, काय प्रयोग करतात इथे लक्ष दिलं. प्रयोग म्हणजे काय तर म्हणजे मी जेव्हा लहान होतो किंवा आमच्या कालखंडामध्ये प्रयोग याचा अर्थ कुठल्या तरी विज्ञानाशी संबंधित गोष्ट. आता नाही. आता प्रयोग म्हणजे मूलकेंद्री विचार पद्धती करून केलेला शिक्षणातला प्रयोग किंवा मुलाची अध्यापनातली गती ओळखून आपल्या अध्यापन पद्धतीत केलेला बदल हा प्रयोग.
मग त्याचं मूल्यांकन कसं करायचं? तर त्याचं मूल्यांकन त्या शिक्षकाने पाठवलेल्या अहवालावर नाही करायचं, तर तिथे मुलांना भेटून मगच करायचं, कारण त्याचं कर्म तिकडे आहे. इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जेव्हा ही निवड केली गेली तेव्हा ह्या गोष्टींचा पडताळा पाहिला गेला. प्रयोग म्हणजे काय करतात हे शिक्षक? प्रयोगशील शिक्षक म्हणजे काय? तर त्याचे प्रयोग आम्ही त्या मासिकातून दिलेत, तुम्ही अवश्य वाचा, वेबसाईटवरती पण असतील. म्हणजे मला तर असं कधी कधी वाटतं की या प्रयोगशील शिक्षकांना एकदा एकत्र आणून आणि बाकीच्यांना एकत्र आणून त्यांच्यात एक इंटरॅक्शन व्हायला पाहिजे की नेमके प्रयोग काय होतात आणि हे प्रयोग आम्ही आमच्या घरात करू शकतो का माझ्या मुलासाठी. कारण कोणी भाषेसाठी केले आहे, कोणी गणितासाठी केलेत, कोणी इतिहासासाठी केलेत. शक्यतो जर हे प्रयोग शून्य खर्चाचे असतील तर त्याला आपण अधिक प्राधान्य देतो. शिक्षक असल्यामुळे गृहपाठ दिल्याशिवाय चैन पडत नाही, म्हणून एक तुम्हाला गृहपाठ देऊनच ठेवतो. आपल्या घरात जी रॅपर येतात, म्हणजे पार्लेजी येते, पेप्सोडेंट येते, कोलगेट येतं, तसे मॅन्युफॅक्चर्ड कुठे आहे ते लिहिलेलं आहे. तर मुलाला विचारा, ही कलकत्त्यात तयार झालेली कोलगेट पुण्यात आली कशी? गुगल मॅप लाव. तुला जर हवेतून आणायची असेल तर कशी येईल? बोटीने आणायची असेल तर पुण्यामध्ये आणण्यासाठी कुठल्या बंदरात उतरून पुढे त्याला रस्त्याने आणावी लागेल. विच इज द शॉर्टेस्ट रूट फॉर कलकत्ता. मुलांना वाटतं का हा हे इंटरेस्टिंग आहे, हा नकाशा आपण सुद्धा शोधता येईल. म्हणजे विनोबांचं आणखी एक चांगलं वाक्य आहे की जर भूगोल शिकवायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावी लागते, जगापासून नाही. जगातली मोठी नदी ॲमेझॉन आहे, आधी गावातल्या नदीची माहिती घ्या पहिल्यांदा, मग ॲमेझॉनचं बघू आपण. इथून काय सुरुवात करता येईल? म्हणजे गावातली परंपरा काय, आमच्या गावातलं जुनं देऊळ कुठलं आहे, आपल्या गावातलं सगळ्यात वृद्ध माणूस कोण आहे, तर आपल्या गावाचा इतिहास विचार करता येईल का? इकडनं भूगोल आणि इतिहास चालू होतो. जगाचं नंतर आपण एकदम जागतिक पातळीवरती जातो आणि मुलाला बाजूच्या घरात आणि काय चाललं काहीच माहिती नाही. असं नाही होता कामा. म्हणजे प्रयोग तिकडे जन्म घेतो जेव्हा त्याला मुलाची नेमकी अडचण समजते आणि तो अडचणीवरती उपाय शोधतो. हे शिक्षक अडचणीवरती उपाय शोधणारे आणि उपाय शोधल्यानंतर त्याचा प्रयोग करणारे आहेत, म्हणून आज आपण त्यांचं कौतुक करणार आहोत. एक शेवटचीच गोष्ट सांगतो फक्त. आता NEP आलं आहे, मग सगळ्यांनाच माहिती आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. त्याच्यात 3 कामं शिक्षकांना दिलेली आहेत आणि ती पालकांना पण आहेत. पहिली गोष्ट आहे, शिक्षकांनी मुलांना, इथे कोण हार्ट पेशंट नाही ना, तर मी जे वाक्य सांगणार आहे एखाद्या छातीत कळ याची शक्यता आहे, असं दीर्घ श्वास चालू ठेवा, एखादं एकदम गच असं होईल एकदम. तर शिक्षकांनी मुलांना शिकवू नये. श्वास चालू आहे ना, कारण हे अर्धच वाक्य आहे. तर त्यांच्या सोबत शिकावे. लक्षात घ्या, सोबत. बच्चों को सिखाना नहीं बल्कि साथ में सीखना है. पूर्वी असं चित्र होतं की शिक्षक उभे आहेत, त्यांनी हात असा ठेवला आहे, त्यांच्या हातातून एक ब्लूटूथचा निळा किरण आलेला आहे आणि तो शिष्य पायावर झोपला काटकोनार, आणि त्याच्या एक्झॅक्ट इकडे आतमध्ये ट्रान्सफर होते सगळी. आता नाही, आता ब्लूटूथची बॅटरी संपलेली आहे. शिक्षकांनी मुलांच्या समोर नाही उभं राहायचं, बाजूला, साथ में. कारण शिक्षकांना अशा 1,00,000 गोष्टी माहिती आहेत ज्या मुलांना माहिती नाहीत. पण मुलांना अशा 10 खतरनाक गोष्टी माहिती आहेत त्या शिक्षकांना अजिबातच माहिती नाही, होऊच शकत नाही. सो इट्स अ शेअरिंग ऑफ नॉलेज, नॉट ट्रान्सफरिंग नॉलेज. लक्षात घ्या, द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफरिंग नॉलेज अँड शेअरिंग ऑफ नॉलेज. म्हणून शिकवायचं नाही आहे, साथ शिकणं आहे. दुसरी गोष्ट, शिकण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, विशेषतः मराठी माणसासाठी अधिक, की तू शिकू शकतोस अशी उमेद मुलाच्या मनात निर्माण करणे. तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद बच्चों के मन में जलाना या जगाना ताकि वो सीखे. वो सिखाना है ही नहीं,
सीखने के लिए प्रेरित करना है, उसे ये विश्वास देना है कि तुम सीख सकते हो, मैं हूँ तुम्हारे साथ, मुझे सिखाना नाही आहे. त्यामुळे हे जे शिक्षक प्रयोग करत आहेत, हे ह्या प्रयोगाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की तो शिकू शकतो, हा विश्वास त्याच्या मनामध्ये रुजवणं आणि त्याला शिकायला प्रेरित करणं. म्हणून आज आपण त्याचं कौतुक करतो आहे. आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. मी थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण लगेचच पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. मी माननीय मिलिंद कांबळे यांना विनंती करते की त्यांनी पुढील पुरस्कार प्रदान करावा. प्रथम पुरस्कार आपण देत आहोत महेश ठाकरे, विशेष विभागातील जिल्हा परिषद शाळा जामदरी नांदगाव जिल्हा नाशिक या शाळेतील उपक्रमशील शिक्षक माननीय महेश ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्काराचा स्वीकार करावा. त्यांनी केलेल्या उपक्रमाचे नाव चला खेळायला शाळेत. पालकांची शिक्षणाबद्दलची उदासीनता व भिल्ल समाजाचे अशिक्षित पालक, त्यामुळे मुलांना शाळेत पाठवणे पालकांना कर्मप्राप्त वाटत नव्हते. 162 पटांपैकी बोटावर मोजता येतील इतकी विद्यार्थी संख्या होती. अनेक वेळा पालकसभा घेऊनही काही उपयोग होत झाला नाही. मुलांना शाळेत दाखल करताना त्यांना स्वतःच मुलांचे जन्माचे दाखले काढण्यापासून तयारी करावी लागत असे. अशा परिस्थितीत आधी पालकांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे महत्त्वाचे होते. मग लहान मुले म्हणजे कपाशी काढण्यासाठी उत्तम मजूर अशी तेथील संकल्पना आहे. पालकांना समजावून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, परंतु मुलांना शाळा, शिक्षण, वर्गात बसणे, अभ्यास करणे या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यासाठी काहीतरी नवीन करावे, यातूनच चला खेळायला शाळेत या उपक्रमाचा उदय झाला. मुलांच्या वाचन, लेखन या क्षमतांचा विकास करण्यासाठी विविध खेळांचे त्यांनी आयोजन केले. हळूहळू मुलांची आवड वाढू लागली आणि त्यांना शाळेत बसणे आनंदाचे वाटू लागले. मी माननीय महेश ठाकरे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. यापुढील पुरस्कार आहे रोहिणी चौधरी यांना. गणित विषयातील पुरस्कार देत आहोत नूतन मराठी विद्यालय सोलापूर या शाळेच्या शिक्षिका माननीय रोहिणी चौधरी यांना. रोहिणी चौधरी यांनी केलेल्या उपक्रमाचे नाव आहे उपक्रमांची मजा अपार. गणितातील संबोध होतील साकार. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये इयत्ता 1ली ते 3रीमधील मुलांसाठी पायाभूत संख्याज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. संख्या, मोजमाप, तुलना, नमुने, आकृती, बेरीज, वजाबाकी अशा मूलभूत गोष्टी नीट समजल्या तर त्यांचे पुढील गणित सहज मजबूत होते. या संकल्पना फक्त पुस्तकातून शिकवल्या तर अनेक मुलांना अवघड वाटतात. त्यामुळे खेळ, कृती, प्रयोग आणि उपक्रमातून शिकवणे हे खूप गरजेची पद्धत आहे. नवीन धोरणात करून शिकणे, अनुभवातून शिकणे आणि खेळातून शिकणे यावर भर दिला आहे. हा उपक्रम ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करतो. पुढील पुरस्कार देत आहोत मनीषा कदम यांना. भाषा विषयातील पुरस्कार नवीन मराठी शाळा पुणे येथील मनीषा कदम यांना देत आहोत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया पुरस्कार स्वीकारण्यासाठी वरती यावे आणि माननीय राजीव तांबे सरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. त्यांनी घेतलेल्या उपक्रमाचे नाव आहे गोष्टी मुलांच्या मनातल्या. हा उपक्रम 2019पासून त्या राबवत आहेत. इयत्ता 1लीतील विद्यार्थ्यांकडे कल्पनाशक्ती प्रचंड असते, पण तिला अभिव्यक्ती देण्यासाठी व्यासपीठ कमी असते. आजच्या डिजिटल युगात मोबाईल व टीव्हीमुळे कथाकथनाची नैसर्गिक परंपरा कमी होत आहे. भाषा विषयाचे वाचन, लेखन कौशल्य विकसित करण्यास सर्जनशील उपक्रमांची आवश्यकता असते. मुलांना स्वतःचा विचार करून गोष्ट तयार करण्याची संधी दिल्यास त्यांच्या भाषिक, भावनिक व सामाजिक विकासाला मदत होते. हे त्यांनी केले. या उपक्रमांमुळे या विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्तीचा व सर्जनशीलतेचा विकास झाला. वाचन, लेखन आणि बोलणे या भाषिक कौशल्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मी माझी गोष्ट स्वतः सांगू शकतो ही भावना निर्माण झाली. पालकांचाही या प्रक्रियेतला सहभाग वाढला. या उपक्रमासाठी आपण त्यांना पुरस्कार देत आहोत. मी मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. धन्यवाद. यापुढील पुरस्कार माननीय श्रीकांत देव यांनी द्यावा अशी मी विनंती करते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या राघवेंद्र गणेशपुरे यांना आपण शिक्षक प्रतिनिधी पुरस्कार देत आहोत. त्यांना मी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारण्याची विनंती करते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या DS सेकंडरी स्कूलमध्ये कार्यरत असलेले माननीय राघवेंद्र गणेशपुरे गेली अनेक वर्षे शिक्षण विवेक शिक्षक प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांचे विविध काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच शिक्षण विवेक मासिकामध्ये त्यांच्या कविता आणि संपादकीय लेखन प्रकाशित झाले आहे.
विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नियोजन त्यांनी केले आहे. तसेच गीतलेखन, नाट्यलेखन, पर्यावरण संवर्धन उपक्रम यामध्ये त्यांना रुची आहे. पुण्यात संपन्न झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी कविकट्ट्याचे संयोजन व सूत्रसंचालन केले. त्यांनी लिहिलेली गीते सुरेश वाडकर, केतकी माटेगावकर यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी गायलेली आहेत. त्यांना विविध संस्थांतर्फे काव्य स्पर्धेत, नाट्यलेखन स्पर्धेत पुरस्कारही प्राप्त आहेत. माननीय राघवेंद्र गणेशपुरे यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुढील पुरस्कार माननीय संजीवनी शिंत्रे यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमधून शिक्षण विवेक शिक्षक प्रतिनिधी पुरस्कार देत आहोत SPM इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका अदिती साने यांना. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्काराचा स्वीकार करावा. अदिती साने गेली 17 वर्षे SPM इंग्लिश स्कूलमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. वर्गात मुलांना गाणी श्लोक शिकवता शिकवता सोप्या भाषेत त्यांच्यावर संस्कार करणे तसेच आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे त्यांना विशेष आवडतं. त्यांना लहानपणापासून कविता करण्याची आवड आहे. शाळेत शिकत असताना शाळेच्या वार्षिक पुस्तिकेमध्ये पहिली कविता त्यांची छापून आली आहे. शिक्षण विवेकमध्ये देखील कविता आणि गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. नुकत्याच अलिबाग येथे संपन्न झालेल्या शब्द साहित्य संमेलनात त्यांनी कविता वाचन केले आहे. मी त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते. यापुढील पुरस्कार ममता क्षेमकल्याणी यांनी प्रदान करावा. हा पुरस्कार केशर जाधव यांना देत आहोत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेतून शिक्षण विवेक शिक्षक प्रतिनिधी म्हणून पुरस्कार देत आहोत. सौ विमलाबाई गरवारे शाळेच्या त्या शिक्षिका आहेत. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. केशर जाधव यांनी MA, MEd, DSM, संवाद कौशल्य डिप्लोमा, पत्रकारिता डिप्लोमा, MSW इत्यादी शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण क्षेत्रात गेली 25 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे. या व्यतिरिक्त वाचन, वृत्तपत्र लेखन, सामाजिक कार्य यात त्यांना रुची आहे. अंतरिक्ष योद्धा सुनीता विल्यम्स या हिंदी पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे. आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन 2024 अंदमान निकोबार यात त्यांचा सहभाग आहे. बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन 2025मध्ये त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. केशर जाधव यांना शैक्षणिक क्षेत्रात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. पुढील पुरस्कार माननीय पुष्कर लेले यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई या संस्थेमधून शिक्षण विवेक शिक्षक प्रतिनिधी पुरस्कार देत आहोत श्री केशवराज प्राथमिक शाळेच्या शिक्षिका दीपाली आकणगिरे यांना. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्काराचा स्वीकार करावा. 2008 पासून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात त्या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वाचन व लेखनाची खूप आवड आहे. शिक्षण विवेकच्या संपादक व शिक्षण विवेक प्रतिनिधी म्हणून गेली 7 वर्ष त्या सातत्यपूर्ण काम पाहत आहेत. अंकांमध्ये आत्तापर्यंत त्यांचे 10 लेख आणि 5 कविता प्रकाशित झालेल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक व पालक लिहिते व्हावे यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. यातूनच आत्तापर्यंत विद्यार्थी व शिक्षक लिहिते झाले आहेत. 5 सप्टेंबर रोजी दिला जाणारा शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार व लायन्स क्लबतर्फे दिला जाणारा नवदुर्गा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उपक्रमशील व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी बनवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. यापुढील पुरस्कार राजीव तांबे यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. हा पुरस्कार आहे अदिती शेलार यांना. महर्षी स्त्री कर्वे शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा या शाळेत त्या कार्यरत आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारायचा आहे. शिक्षण विवेकच्या संपादक मंडळातही त्या कार्यरत आहेत. त्या शाळेत संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सामाजिक विषयांवरील अतिशय सुंदर रांगोळ्या रेखाटतात. त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या भरतनाट्यमच्या 4 परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. वृक्ष संवर्धनाचे कार्यही त्या करत असतात. तसेच निबंध, वक्तृत्व, रांगोळी या स्पर्धांमध्येही त्यांनी परीक्षण केले आहे. मी माननीय अदिती शेलार यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. पुढील पुरस्कार माननीय मिलिंद कांबळे यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. यावर्षीचा शिक्षण विवेक उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार देत आहोत माननीय कल्पना वानखेडे यांना. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. कल्पना वानखेडे या 2023 पासून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रा.म. अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्याच आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत त्यांनी 28 वर्षे सेवा केली.
त्यांना समाजसेवेची आवड आहे. तसेच त्यांना योगासने शिकवायला, पेटी वाजवायलाही आवडते. विविध संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रमाई रत्न पुरस्कार, इंडियन टॅलेंटतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार, मणिरत्न शिक्षक पुरस्कार, पुणे मनपाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महापौर प्रशांत जगताप यांच्याकडून 15 ऑगस्ट तिनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल स्मृतिचिन्ह आणि VSVS संस्थेतर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आलेला आहे. 27 सप्टेंबर रोजी भाजप शिक्षण कक्षातर्फे देण्यात आलेल्या नीव पुरस्कार 2025 सोहळ्यात यंदाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणजे जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. यानंतर माननीय मिलिंद कांबळे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित शिक्षकवृंद, त्याचबरोबर या ठिकाणी काही विद्यार्थी दिसतात, या सर्वांना नमस्कार. मागील 2 वर्षापूर्वी एक सर्वे झालेला आहे, म्हणजे तो जागतिक किंवा भारतात केलेला सर्वे आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की तुम्हाला सगळ्यात जास्त विश्वासार्हता असणारी व्यक्ती कोण वाटते, आणि असं वेगळ्या प्रकारचे सगळी नावं दिली होती. डॉक्टर, इंजिनियर वगैरे वगैरे, पोलीस आहे ते, आणि त्याच्यात शिक्षकांचंसुद्धा नाव होतं. तर त्याच्यामध्ये सर्वात विश्वासार्हता हा फक्त शिक्षक याच्यावरतीच शिक्कामोर्तब केलं होतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे शिक्षकांचं महत्त्व जे आहे हे म्हणजे किती अधोरेखित केलेलं आहे हे आपल्याला समजतं. आणि म्हणून ती जी विश्वासार्हता जपण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं ज्ञान हे आता शिक्षकांनी शिकावं, विकसित करावं, कारण ती आता काळाची गरज आहे. मगाशी जसं राजीव दांबे सर म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे, आणि ते सुरू झाल्यानंतर जो शिक्षक आता गेली 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष शिक्षकी पेशामध्ये आहे, काही जण 5 वर्ष झालेत, काही जण 2 वर्ष झाले, काही जण नुकतेच आलेलं आहे, अशा सर्व शाळांमध्ये जे सुरुवात करतात ते अगदी ज्येष्ठ शिक्षकांपासून असणाऱ्यांचं वय, अनुभव हे लक्षात घेता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण कुठे टिकणार आहोत याचंसुद्धा आता भान आपल्या सर्व शिक्षकांना करावं लागणार आहे. कारण आपली आत्ता असणारी पिढी जी आहे ही अत्यंत चाणाक्ष, बुद्धिमान आणि हुशार आहे. म्हणजे जसं म्हणतात की प्रत्येक पिढी ही एका पिढीच्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ हुशार असते. आणि हे आपल्यालाही प्रत्येक येतो की आजोबा म्हणतात हो आमची नातवंड म्हणजे काय विचारू नका, इतकी हुशार आहे की माझा मुलगाही नव्हता, असं जे आपण ऐकतो. आणि ते खरंच आहे, कारण आत्ताचा सगळा जो काळ आहे तो सगळा डिजिटल, मोबाईल आणि या सगळ्या ह्याच्यातनं या काळाशी निगडीत असल्यामुळे ही असणारी पिढी ही जसं सर म्हणाले की ती आपल्यालाही शिकवते, म्हणजे शिक्षकांनाही शिकवते, आईवडिलांनाही शिकवते. कारण त्यांना हे अशा प्रकारचं तंत्रज्ञान जे आहे या पिढीचं हे उपजत आलेलं आहे. कारण पुन्हा तो पिढींमधला फरक जो आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांनी आपला सजगता जी आहे, आपली सजगता ही वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे असणारं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समजून घेताना आपल्यालाही कळेल की पुढची पिढी जी आहे ही आता पुढच्या 10 वर्षात आपल्याला सगळ्यांनाच कळणार आहे की एवढं मोठं बदलणारं शिक्षण आणि त्याच्यातून निर्मिती होणारी ह्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही आपल्याला
पुढच्या 10 वर्षामध्येच कळणार आहे. आम्ही तर आता पूर्वप्राथमिकच्या शाळांमध्ये जसे आज ज्या ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उपयोगही केलेला आहे. आम्ही पूर्वप्राथमिकमधल्या विद्यार्थ्यांकडे आता ज्या पद्धतीने पाहतो आहे की त्यांना दिलेलं शिक्षणातनं इतका चौकसपणा वाढलेला आहे त्यांच्यामध्ये. त्यांचं जे बोलण्याचं आत्मविश्वास आहे हा 4.5 वर्षात ते 4 वर्षामध्ये दिसायला लागलेला आहे. त्याचं कारण तुम्हाला हे शिक्षण पद्धतीतला बदल जो आहे. आत्ताची मुलं ही शाळेमध्ये आम्हाला जायचंच असा हट्ट धरत आहेत. मी आता सरांना म्हटलं की आमच्याकडचं एक पालक आहे, त्यांनी मला सांगितलं अहो माझी मुलगी रविवारीसुद्धा मला म्हणते की मला शाळेमध्ये जायचं आहे. म्हणजे ही यावर्षीची या शाळेतल्या या सगळ्या बदलाचा फरक आहे आणि हे हळूहळू सगळं बदलणार आहे. आता व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहे ते सुद्धा आता पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे, ज्याला हँड्स ऑन म्हणतो आपण. हाताने अनेक गोष्टी या मुलांना शिकवणार आहे शिक्षक. आणि नुसतं पुस्तकी ज्ञान नसणार आहे तर त्याला अनुभूतीची जोड दिली जाणार आहे. अशा प्रकारचं प्रशिक्षण आत्ता सर्व शिक्षकांमध्ये सुरू आहे. आणि म्हणून मला इथल्या शिक्षकांना किंवा आत्ता जे सगळे शिक्षक आले त्यांना मी असं सांगू शकतो की आपल्यामध्ये काही करून तो आमूलाग्र बदल आपल्याला करावा लागेल. कारण हे आपण आत्मसात केलं पाहिजे. जर आपण त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं तर आपली जी पुढची पिढी आपल्याला घडवायची आहे ती आपल्याला सक्षमपणे घडवता येणार नाही. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा मराठी शाळांचा ओढ हा इंग्रजी शाळांकडे सुरू झाला तेव्हा आपल्याला लक्षात येईल ही साधारणतः 25-30 वर्षापेक्षा अधिक वर्षांची गोष्ट किंवा तो काळ तुम्ही लक्षात आल्यावर लक्षात येईल की पालकांना इंग्रजी शाळेंचा ओढ सुरू असताना आपल्या शिक्षकांनी काय केलं असेल तर त्यांच्यामध्ये बदलच केला नाही. आम्हाला काय हवं आहे, आम्हाला समोरून म्हणजे आम्हाला समाजातनं जी मागणी आलेली आहे त्या मागणीकडे आम्ही दुर्लक्षच केलं. आम्हाला साधं सोपं करता आलं असतं की आम्ही सेमी इंग्रजी सुरू केलं असतं, आम्ही संस्कृत सुरू केलं असतं, आम्ही इंग्रजी सुरू केली असती सुरुवातीपासून. आणि हळूहळू ज्या इंग्रजी शाळांकडे वाढलेला ओढा आहे तो हळूहळू कमी झाला असता. आणि आज आपल्याला गेल्या 8-10 वर्षामध्ये असं दिसतं आहे पुन्हा इंग्रजी शाळांकडनं सेमी इंग्रजीकडे म्हणजे मराठी शाळांकडं पुन्हा आता ओढा वाढायला सुरुवात झालेला आहे. तर हे केव्हा झालं तर तेव्हा आपण हळूहळू जेव्हा बदल केले तर मला असं वाटतं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये हे निश्चित समजून घेतलं पाहिजे की बदलत्या काळानुसार गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. कारण 100 वर्षापूर्वी असलेला जे बदल होता तो जो काही बदल दिसायचा तो 100 वर्षांनी दिसायचा, नंतर तो 50 वर्षातनं आला, नंतर 25, 10 आणि आता तर लक्षात येते की आपल्याला मागच्या वर्षी जे आपण तंत्रज्ञान बदललं आहे ते आत्ता कुठं महिन्यापूर्वी बघितलं तर लगेच आपल्याला कळतं की अरे हे तर संपलं म्हणजे आता नवीन आलं आहे व्हर्जन. इतकं तंत्रज्ञानामध्ये बदल होतो आहे आणि ते आपल्याला शिकावं लागतं. त्यामुळे हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपला संपूर्ण असलेलं विश्व हे जेव्हा बदलत असतं तेव्हा आपल्यालासुद्धा बदलावं लागतं, शिक्षकांना बदलावं लागतं. शिक्षकांनी जर बदललं आणि जसं तांबे सर म्हणले की आम्ही दोघंजणं शिकणार आहोत, शिकवणार तर आहेच आहे पण आम्ही दोघं शिकवणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारचं असलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भविष्यामध्ये आपल्या मुलांमध्ये आमूलाग्र बदल दिसणार आहे. आपली मुलं जी आहे ही चांगल्या प्रकारचे उद्योजक निर्माण होणार आहे, चांगल्या प्रकारचे संशोधक. कारण ह्या सगळ्या संशोधनाच्या गोष्टी शाळेमध्ये पूर्वी शिकवलेल्या नाही आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याच्या प्रकारची सवय लावलेली आहे आता या पुढच्या काळामध्ये लागणार आहे. आणि मुलं चौकस विचार करणारी, संशोधन करणारी आपल्याला निश्चितच दिसतील. मी या ठिकाणी हे मुद्दाम हा विषय का म्हणला
कारण आपण शिक्षकांना पुरस्कार देतो आहे आणि शिक्षकांचं असणारं पुढचं भविष्य जे आहे तेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि अजून एक मी विनंती करतो की शिक्षक ही सारखा पेशा, जसं सर म्हणाले की शिक्षकांकडे ओढा कमी झालेला आहे, हे निश्चित कमी झाला आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर आपण अधिक संख्येने आपल्या मुलांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे तू शिक्षकी पेशा स्वीकार. कारण शिक्षकासारखं दुसरं सात्विक, समाधान देणारं, आत्मिक आनंद देणारं अशा प्रकारचं कुठलंही काम मला वाटतं दिसत नाही. कारण तुम्हाला पगार किती मिळतो त्याच्यापेक्षा तुम्हाला मान सन्मान, गुरु असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये, जसं मी मगाशी म्हटलं की विश्वासार्हता आहे शिक्षकांमध्ये, परंतु ती विश्वासार्हता टिकवण्यासाठी चांगले शिक्षक निर्माण होण्याची खूप नितांत आवश्यकता आहे. नवीन असलेल्या आपल्या तरुणांना ज्यांच्याकडे उपजत काही गोष्टी आहे त्याच्यासाठी त्यांना शिक्षक बनण्यासाठी आपण असा आग्रह आपण आपल्या घरातून सुद्धा धरला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळालेले आहे त्या सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय संजीवनी शिंत्रे यांना विनंती करते की त्यांनी समारोप करावा. नमस्कार. कालपासून आपण इथे जे विवेक साहित्य मंच आयोजित युवा आणि बाल साहित्य संमेलन यासाठी जे जमलेलो आहोत, तर हे 2 दिवस अतिशय सुंदर सुंदर अशा कार्यक्रमांची बौद्धिक मेजवानी आपल्याला मिळालेली आहे. आणि मागच्या वर्षीपर्यंत 1 दिवस सगळ्यांसाठी आणि 1 दिवस लहान मुलांसाठी असं संमेलनाचं स्वरूप होतं. तर ह्यावर्षी आम्ही अतिशय ठरवून असं हेतुपूर्वक युवकांसाठी, युवकांना सहभागी करून घेणारं आणि युवकांना आवडतील असे कार्यक्रम मुद्दाम आयोजित केलेले होते. आणि अनेक महाविद्यालयांच्या सहकार्यामुळे आणि अनेक शाळांच्या सहकार्यामुळे हे 2 दिवसाचं संमेलन अतिशय समृद्ध अशी अनुभवांची मेजवानी देणारं ठरलं. याविषयी मला खूपच आनंद होतो आहे. आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हे साहित्य संमेलन सुरू होऊन 7 वर्ष झालेली आहेत. आणि ह्या वेळेला वय वर्ष 3 पासूनचे विद्यार्थी ह्या संमेलनामध्ये सहभागी होते. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालये म्हणजे 400च्या आसपास विद्यार्थी या व्यासपीठावरती त्यांचे विविध गुणदर्शन करून गेले. आणि त्यामुळे एक साहित्याचा जागर काल सकाळपासून सातत्याने होत राहिला. विविध महाविद्यालयं ह्याच्यामध्ये सहभागी होती. स्पर्धांच्या रूपाने आधी आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, त्यांच्याकडनं आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचा सराव घेतला. त्यांनी स्वतःच्या अनेक प्रकारच्या कल्पना आम्हाला सांगितल्या आणि त्यातल्या काही निवडक कल्पनांना इथे व्यासपीठावरती संधी देण्यात आली. तर ही जी महाविद्यालयं होती त्याच्यामध्ये SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, त्याच्यानंतर मॉडर्न महाविद्यालय, त्यानंतर कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची सगळी महाविद्यालयं यांनी अतिशय सक्रियपणे सहभाग घेतलेला होता. आणि त्यामुळे आपल्याला अनेक युवकांच्या मधल्या कलागुणांना आणि त्यांच्यामधल्या साहित्यिक गुणांना वाव देता आला. आपण नेहमी असं म्हणतो की आता मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत चाललं आहे, साहित्याकडे कोणाला कल राहिलेला नाही आहे, मोबाईलच्या अतिवापराविषयी आपण तक्रार करतो. पण हे सगळं करू नये, नकाराची ही भाषा वापरत असताना त्यांनी काय करावं आणि त्या करण्यासाठी पोषक असं वातावरण जे त्यांना द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो असं आम्हाला जाणवलं होतं. आणि म्हणून पहिला प्रयत्न म्हणून युवकांसाठी हे साहित्य संमेलन आपण कालचं जे संमेलन होतं ते युवकांसाठी होतं. संस्कृतमध्ये एक अतिशय चांगला श्लोक आहे की साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशु पुच्छ विषाणहीनः. म्हणजे ज्या माणसाला साहित्य आणि संगीताची आवड नसते तो एखाद्या पशुसारखा असतो, फक्त त्याला शिंग आणि शेपूट नसतं. तर
आपण जर माणूस म्हणून, आपल्याला खरा माणूस म्हणून जगायचं असेल तर साहित्याची, संगीताची, विविध कलांची आवड असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण कलाकार म्हणून तर जर आपल्याला काही कला सादर करता आली तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या कला, साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, ह्या सगळ्या आतून एकमेकांशी जोडलेल्याच आहेत. आणि त्याच्यासाठी लागतं ते संवेदनशील मन. तर हे जे संवेदनशील मन आहे ते मन अशा प्रकारच्या कार्यक्रमामधूनच घडू शकतं. आणि हे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामधून एक रसिकसुद्धा घडत असतो. नुसते कलाकार घडूनही चालणार नाही आणि नुसते रसिकही घडून चालणार नाही. हा जो परस्परांचा, जो एकमेकांच्या सहवासातून आणि एकमेकांच्या दाद देण्यातून आणि निर्मितीतून एक वेगळ्या प्रकारची जी कला निर्मिती होते, त्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, हे ह्या साहित्य संमेलनाचा हेतू आहे. आणि काल आणि आज ह्याचा जरी एक त्याचा एक शेवटचा टप्पा जरी आपण पाहिला असला तरी वर्षभर यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न विवेक साहित्य मंचातर्फे चालू असतात. त्यासाठी अनेक संस्था मदत करत असतात. अनेक संवेदनशील माणसांची त्यासाठी मदत होत असते. तर मला असं वाटतं की हा जो एक वेगळ्या प्रकारचा यज्ञ आहे, साहित्य यज्ञ आहे, याच्यामध्ये प्रत्येकाने आपली छोटीशी का होईना समिधा अर्पण केलेली आहे. आणि त्यामुळेच हे संमेलन यशस्वी होऊ शकतं. अशाच प्रकारची संमेलनं आपण दरवर्षी करत राहू आणि त्याच्यातून जे वेगवेगळे कलाकार, साहित्यिक इथे तयार होतील त्यांना आपण दाद देऊयात आणि आपल्या मराठी भाषेविषयी आणि साहित्याविषयीची आपली जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करूयात. एवढं बोलून मी आजचं हे संमेलनाचा समारोपाचं सत्र जरी असलं तरी ह्याच्यानंतर एक बालगीतांचं सत्र मॉडर्न कॉलेजच्या परफॉर्मिंग आर्ट्सची मुलं सादर करणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला थांबायचंच आहे. पण नंतर कार्यक्रम झाल्यानंतर त्या सुरांमध्ये आपण हे सभागृह सोडावं म्हणून हा समारोपाचा औपचारिक कार्यक्रम आत्ता घेतलेला आहे. धन्यवाद.